आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आज 1 मे पासून पीक विमा एकराला 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 30 जिल्ह्यांमध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात। यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला आज 1 मे पीक विमा जर आलेला नसेल तर तुम्हाला तक्रार करून राहिलेला पीक विमा कसा मिळवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। आज 1 मे आजपासून एकराला 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर आजपासून या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू, जे की एकराला 25,000, 17,000 ते 21,000। तर काही शेतकरी बांधवांना 25,000 या हेक्टरप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये जे की पीक विम्याचा वाटप इथं सुरू करण्यात आलेला आहे। तर आता यामध्ये बरेच शेतकरी बांधवांना SMS देखील इथं येत आहे। टप्प्याटप्प्याने आता हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये नागपूर आहे, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड, बीड, लातूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर तर अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। तर काही शेतकऱ्यांना 8,000, 12,000 याचप्रमाणे 18,000, 25,000, काही शेतकरी बांधवांना 17,500, 17,000 याप्रमाणे हेक्टरप्रमाणे भरपाई इथं शेतकरी बांधवांना मिळत आहे। तर आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे? ज्यांनी खरीप पीक विमा भरलेला आहे, ज्यांनी नुकसान भरपाईची नोंद केलेली आहे, ज्यांनी ऑनलाईन पिकाची माहिती दिलेली आहे म्हणजे ई-पीक पाहणी केलेली आहे आणि तक्रार देखील दिलेली आहे। तर आता यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मक्का आहे, कांदा आहे, भाजीपाला आहे। तर अशा विविध पिकांचा पीक विमा आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेला आहे। यवतमाळमध्ये 82 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये 74 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। वर्ध्यामध्ये 54 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 79 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 63 कोटी रुपये, वाशिममध्ये 41 कोटी रुपये, जालन्यामध्ये 72 कोटी रुपये, परभणीमध्ये 76 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 35 कोटी रुपये, नांदेडमध्ये 88 कोटी रुपये। नांदेड झाल्याच्या नंतर आपलं इथे लातूरमध्ये इथे 58 कोटी रुपये, बीडमध्ये 92 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 44 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 52 कोटी रुपये, जळगावमध्ये 67 कोटी रुपये, धुळेमध्ये 36 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 28 कोटी रुपये, नाशिकमध्ये 61 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 77 कोटी रुपये, याचप्रमाणे सातारामध्ये 30 कोटी रुपये, त्यानंतर सांगलीमध्ये 33 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 69 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 27 कोटी रुपये। यानंतर इथे चंद्रपूरमध्ये 49 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 24 कोटी रुपये, गोंदियामध्ये 21 कोटी रुपये, भंडारामध्ये 22 कोटी, पालघरमध्ये 18 कोटी, रायगडमध्ये 17 कोटी। तर आता विविध जिल्ह्यांसाठी जे की 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा टप्प्याटप्प्याने आता 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे। तर कोणाला जे की 1 मे पासून आता पीक विमा जमा होणार आहे, जे की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी होणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर मिळणार आहे। आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळामुळे नुकसान झालेलं आहे, ज्यांनी वेळेत नुकसान भरपाईची नोंद केलेली आहे, ज्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, ज्यांना शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आहे, तर अशांना पीक विमा इथं जमा होत आहे। तर आता 25,000 रुपये पूर्ण कोणत्या शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे? आता ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान असेल तर अशांना मिळणार आहे 50% जास्त नुकसान असलेल्या। त्याचप्रमाणे ज्यांचे पंचनामे इथं पूर्ण आहेत, पीक विमा कंपनीकडून मंजुरी मिळालेली आहेत। तर आता अशा शेतकरी बांधवांना आज 1 मे पासून पीक विमा शेतकरी बांधवांना 17,500 ते 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। तर आज 1 मे पासून सुरुवात झालेल्या पुढील काही दिवसांमध्ये 15 ते 20 दिवस लागू शकते। तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या। पीक विमा कंपनी प्रतिनिधी यांना लेखी अर्ज, माननीय प्रतिनिधी साहेब, पीक विमा कंपनी, तुमचे शाखा लिहायचं आहे, तालुका आपला जिल्हा, याचप्रमाणे पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज या टाईपचं लिहायचं आहे। महोदय, मी खालील सही करणारा अर्जदार, याचप्रमाणे तुमचं नाव लिहायचं, श्री असेल श्री, श्रीमती असेल श्रीमती, राहणार, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे इथं वर्ष लिहायचं आहे। आपल्याला कधीचा पीक विमा मिळालेला नाही, 2026चा असेल 2026 करा, 25 असेल 25 करा, 24 असेल 24 करा। तर आता याचप्रमाणे यामध्ये दाखवल्याप्रमाणे या हंगामासाठी शेतातील मी पीक विमा फॉर्म भरलेला आहे। माझ्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर जे काही असेल या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे। संबंधित नुकसान भरपाईची वेळेमध्ये नोंद केलेली आहे।
ई पीक पाहणी यामध्ये एक पॉईंट ॲड करा, ई पीक पाहणी देखील पूर्ण केलेली आहे, तरी पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तर यामध्ये तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, गावाचे नाव, सर्वे नंबर, पिकाचे नाव, पॉलिसी क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, तर याची सर्व दखल घेऊन त्याचप्रमाणे माझा पीक विमा लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू, दिनांक, नाव, सिग्नेचर, ठिकाण. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायची आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12/8 आणि नुकसान भरपाईचे फोटो असेल तर फारच चांगलं. तर आज 1 मेपासून जे काही शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होईल, सर्व 30 जिल्ह्यांमध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा इथं मंजूर होऊन वाटप सुरुवात झालेली आहे. आता ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशांनी तक्रार करायची आहे, जे की तुम्हाला एक नंबर आहे 14447, तर यावरती कॉल करून तुम्हाला तुमची तक्रार इथं करता येणार आहे की तुमचा पीक विम्याचा फॉर्म पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही, ई पीक पाहणी केलेली आहे की नाही, सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर इथं आलेला आहे, यावरती तुम्ही मेसेज करून, हाय मेसेज करून तुम्हाला पीक विमा मिळणार का, कधीपर्यंत मिळेल, तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे का, तुमचा क्लेम किती झालेला आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती मिळणार आहे, जो काही पीक विमा कंपनीकडून व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथे जाहीर केलेला आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी तक्रार करायची आहे 14447, तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच तुम्ही तक्रार नोंदवा. 7 ते 72 तासाच्यात तुम्हाला पीक विमा अप्रूव्हल होऊन लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल.